ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी चांगलंच गांभीर्याने घेतलं। हे प्रकरण महानगरपालिका गांभीर्याने घेईल आणि तोडीस तोड उत्तर दिलं जाईल अशी घोषणा कालच आयुक्तांनी केली होती। त्यानंतर आयुक्त काय करतात याकडे समस्त ठाणेकरांचं लक्ष लागलं होतं। काल सायंकाळच्या सुमारास ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल हे स्वतः रस्त्यावर उतरले आणि ज्या ठिकाणी उपायुक्त श्री संदीप माळवी यांना मारहाण झाली होती त्या ठिकाणचे गाळे संपूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले। याच ठिकाणी कारवाई करत असताना श्री संदीप माळवी यांच्यावर जवळपास 100 ते 150 जणांच्या जमावाने हल्ला केला होता। त्यानंतर उपायुक्त संदीप माळवी हे तक्रार करण्यासाठी ज्या रिक्षाने जात होते त्या रिक्षाच्या काचा देखील तोडण्यात आल्या होत्या। या सगळ्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या महानगरपालिका प्रशासनाने काल प्रचंड मोठ्या फौजफाट्यासह या ठिकाणी धाव घेतली। या ठिकाणी जे गाळे उभारण्यात आले होते ते महानगरपालिकेचे गाळे होते। हे गाळे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले। सुरुवातीला महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हे गाळे सील करण्याची कारवाई केली, मात्र ज्यावेळेस स्वतः महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल या ठिकाणी आले त्यावेळेस त्यांनी हे गाळे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आणि बघता बघता या ठिकाणचे अनेक गाळे अक्षरशः जमीनदोस्त झाले। त्यानंतर महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांची स्वारी थेट निघाली ती ठाणे रेल्वे स्थानकाकडे। साटिस पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये फेरीवाल्यांचं अतिक्रमण झालं असल्याचं बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या। यानंतर महापालिका आयुक्तांनी या ठिकाणी असलेल्या रिक्षा चालकांना देखील शिस्तीचे धडे दिले। अनेक रिक्षा चालकांनी या ठिकाणी अस्ताव्यस्तपणे आपल्या रिक्षा लावल्या होत्या, त्यामुळे या ठिकाणच्या ट्रॅफिकला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत होता। यानंतर काही ठिकाणी आयुक्तांची रिक्षा चालकांशी देखील बाचाबाची झाली। आयुक्तांच्या अंगरक्षकांनी काही ठिकाणी रिक्षा चालकांना देखील चोप दिला। ह्या संपूर्ण प्रकारानंतर रिक्षा युनियनच्या वतीने देखील या संदर्भात प्रतिक्रिया उमटली। या संपूर्ण कारवाईच्या विरोधात काल रिक्षा चालकांनी रात्री आपापल्या रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ठाणेकर चाकरमान्यांना याचा काही प्रमाणात त्रास झाला। गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या वतीने अशा प्रकारे अतिक्रमणाविरुद्ध कारवाया सुरू आहेत, मात्र ही कारवाई करत असताना अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे तीव्र विरोधाला सामोरं जावं लागतं। काही ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध देखील सहन करावा लागतो आणि त्यातूनच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाणीचे देखील प्रकार होत असतात। असे प्रकार अनेकदा घडल्यानंतर या संदर्भातला स्फोट झाला असून काल महानगरपालिकेने ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये कारवाई केली। या कारवाईनंतर आता या ठिकाणच्या फेरीवाल्यांमध्ये त्याचप्रमाणे दुकानदारांमध्ये देखील दहशतीचं वातावरण आहे। एकीकडे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर अशा पद्धतीने कारवाई सुरू असताना दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी विरुद्ध प्रशासन हे युद्ध देखील चांगलंच गाजत होतं। मात्र आता या युद्धामध्ये काही प्रमाणामध्ये समेट झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काल महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि महानगरपालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी यांची एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये प्रशासन आणि सत्ताधारी हे रथाची 2 चाकं आहेत, या दोघांनी मिळून एकत्ररित्या काम करावं अशा प्रकारच्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्याचप्रमाणे महापौरांना देखील पालकमंत्र्यांनी केल्या। त्यानंतर जे काही मतभेद झाले होते हे गैरसमजावर आधारित होते। यापुढे विकास कामांवर या सगळ्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही अशा प्रकारची ग्वाही दोनही पक्षांकडून देण्यात आली। त्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेमध्ये विकासाचे वारे वाहू लागतील अशी ग्वाही प्रशासन आणि सत्ताधारी या दोघांच्या वतीने देण्यात आली आहे।
या सगळ्या संघर्षाला किनार काय आहे हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेचा अश्वमेधाचा आयुक्तांचा वारू जबरदस्त सुटलेला असताना तो अडवण्याचं काम महापौरांनी मनोरमा नगरमध्ये केलं होतं. त्यानंतर साहजिकच आयुक्तांकडून देखील या संदर्भात प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं. त्याप्रमाणे प्रतिक्रिया आली देखील आणि स्वीकृत नगरसेवकांची नोंदणी राजपत्रात करणार नाही अशा प्रकारची भूमिका आयुक्तांनी घेतली. त्यानंतर महापौरांच्या वतीने देखील या संदर्भात उत्तर देण्यात आली आणि त्यानंतर स्थायी समिती, त्यानंतर सभागृह नेते आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनाचं काम महापालिका प्रशासनाच्या वतीने थांबवण्यात आलं. याच्यावर जोपर्यंत बजेट पडत नाही, बजेटला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची विकास कामं प्रशासनाने करू नये अशा प्रकारचं पत्र महापौरांकडून देण्यात आलं. आणि या सगळ्यातून महानगरपालिकेमध्ये प्रशासन विरुद्ध सत्ताधारी अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला होता. पावसाळा तोंडावर आलेला आहे, अनेक कामं होणं गरजेचं आहे. ही बाब लक्षात घेऊन काल पालकमंत्र्यांनी या संदर्भामध्ये मध्यस्थाची भूमिका घेतली आणि दोनही पक्षांना समोरासमोर बसवून त्यांच्यातला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तुर्तास तरी हा वाद मिटला असल्याचं दोन्ही पक्षांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लगसराई धमाका, 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. व्यास क्रिएशन्सच्या वतीने महर्षी नारदांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर यांच्या शब्दांच्या गावात जावे या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ दाकृ सोमण, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर, व्यास क्रिएशन्सचे संचालक श्री निलेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक शब्दाचं एक व्यक्तिमत्व असतं. शब्दांचे अनेक प्रकार असतात, त्याप्रमाणे प्रत्येक शब्दाचा स्वभाव असतो. शब्दांचे नशीब देखील असतं आणि यातूनच अनेक गमतीजमती घडत असतात. अक्षरांचं, विरामचिन्हांचं महत्त्व हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. योग्य ठिकाणी विरामचिन्ह दिलं नाही तर त्यातून अनेक किस्से जन्माला येऊ शकतात. त्यातूनच कविता, किस्से या संदर्भातला हा संपूर्ण कार्यक्रम होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने यंदाचं वर्ष हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे.
या निमित्ताने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी चिंतन या कार्यक्रमांबरोबरच विविध इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाचे संयोजक श्री अरुण करमरकर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला भाजपचे ठाणे अध्यक्ष श्री संदीप लेले हे देखील उपस्थित होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 26 मे ते 10 जून या कालावधीमध्ये कार्यविस्तार अभियानाचं आयोजन करण्यात येणार आहे. या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये पक्षविस्ताराचं काम करण्यासाठी 250 विस्तारक ठाणे शहरातून निवडण्यात येणार आहे. या 250 विस्तारकांना योग्य प्रकारे ट्रेनिंग देऊन आगामी 26 मेपासून 10 जूनपर्यंत हे विस्तारक शहराच्या विविध भागांमध्ये पक्षविस्ताराचं काम करणार आहेत. बूथ स्तरापर्यंत जाऊन काम करण्याचं अपेक्षा या निमित्ताने आहे असं श्री संदीप लेले यांनी सांगितलं. 26 मे ते 10 जून या कालावधीमध्ये विस्तारक म्हणून आपल्या शहरात पण आपल्या घरापेक्षा दुसऱ्या भागामध्ये जाऊन राहायचं आहे आणि तिथे पक्षाच्या विस्ताराचं प्रत्येक बूथवर जाऊन काम करायचं आहे अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे. उद्या सकाळी या संदर्भात आमचा प्रशिक्षण शिबिर आहे. जे विस्तारक जाणार आहेत त्या जवळजवळ 250 फॉर्म विस्तारकांनी आम्हाला भरून दिले. यांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही पक्षासाठी 15 दिवस सलग काम करू. त्यांना आम्ही वेगवेगळ्या भागात नियुक्त करणार आहोत. त्यांचं उद्या ट्रेनिंग कॅम्प उद्या होणार आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. अर्थसंकेत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रस्थापित मराठी ब्रँडसाठी विविध विभागामध्ये वोटिंग विभागलं गेलं आहे. काल या वोटिंगचा शुभारंभ मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. 8 मे 2017 ते 22 मे 2017 या कालावधीमध्ये अर्थसंकेतच्या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरूपात महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कुठला या संदर्भातलं वोटिंग घेतलं जाणार आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या हस्ते या वोटिंगचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी स्वतः श्री राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या आवडत्या ब्रँडला वोटिंग केलं. यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री अरविंद गावडे, अर्थसंकेतचे संस्थापक श्री अमित बागवे, रचना बागवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तळवळकर जिमचे श्री मधुकर तळवळकर, TJSB सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील साठे, BY पाध्ये पब्लिसिटीचे श्री विजय पाध्ये, सेंट एंजलस प्रोफेशनल एज्युकेशनचे श्री राजेश ॲग्नेलो अथायडे, सेलिब्रिटी शेफ श्री तुषार प्रीती देशमुख यांनी स्वतः विविध ब्रँड्सला मतदान केलं आहे. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँडसाठी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. पितांबरी, तळवळकर जिम, वामनहरी पेठे, TJSB सहकारी बँक, BY पाध्ये पब्लिसिटी, अहिल्या आयुर्वेदिक औषधालय, फ्रँटेज मीडिया,
रुरल रिलेशन्स, माधवबाग, सेंट एंजेलोज प्रोफेशनल एज्युकेशन, केसरी टूर्स, वास्तू रविराज, एम इंडिकेटर या 13 ब्रँड्सने या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. मराठी उद्योजकांचे सुद्धा ब्रँड जगप्रसिद्ध असून जास्तीत जास्त उद्योजकांना ब्रँडिंगचं महत्त्व कळावं यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आल्याचं श्री अमित बागवे यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड या नावाने आपण एक कार्यक्रम घेऊन आलो आहोत. महाराष्ट्राला टॉप 13 ब्रँडला आपण त्याच्या अंडर वोटिंगसाठी घेऊन आलेलो आहोत. महाब्रँड.अर्थसंकेत.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमच्या लोकप्रिय ब्रँडला मतदान करायचं आहे, सबमिट करायचं आहे तुमचं जे काय मत असेल ते. त्या मतदानाचा आम्ही 23 मे रोजी शिवाजी मंदिर येथे कार्यक्रम करणार आहोत. आज ह्या कार्यक्रमाचं वोटिंगचं लॉन्चिंग आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते बंगल्यावरती केलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमचा जो आवडता ब्रँड आहे, जो तुम्हाला वाटतं तुमचा लोकप्रिय आहे, तुम्ही नेहमी वापरता ज्या ब्रँड, त्यांना तुम्ही मतदान करा असे आम्ही तुम्हाला आवाहन करतो. सर्व्हिस टॅक्स कमिशनरेट मुंबई, रियाफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, ठाणे लघुउद्योजक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी 13 तारखेला मुंब्रा परिसरामध्ये GSTच्या संदर्भात एका जागृती व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 2:30 ते सायंकाळी 6:30 या वेळामध्ये या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. वस्तू आणि सेवा कर प्रस्तावना, GSTचं विश्लेषण, नोंदणी, परतावा आणि GSTN उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम या निमित्ताने आहे. कार्यक्रमामध्ये सेवा कराचे ॲडिशनल कमिशनर श्री प्रशांत कुमार हे संबंधितांना मार्गदर्शन करणार आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.